तिसरी रात्र तर 3 षटकाचा सामना असलेला प्रथम षटक टाकण्यासाठी सज्ज गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अजय लोते तर विशाल लोते साहेबांनी आपलं एटीएम मात्र खुलं केलंय। प्रत्येक विकेट साठी 200 रुपयाचे पारितोषिक आले। विशाल लोते भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुका सरचिटणीस यांच्याकडून प्रत्येक विकेट साठी 200 रुपयाचे पारितोषिक आले। धन्यवाद। तर निखिलजी देशमुख तसेच कुणाल पिंगळे ही स्पर्धा संपन्न होण्यासाठी अतोनात मेहनत करतात। सूरज ठुमरे सुद्धा असतील, प्रसाद देशमुख एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि पहिला षटक घेऊन येतो अजय लोते गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाजीच्या बहुल्यावरती आहे। सलामीची जोडी मैदानात स्ट्रायकरला विशाल आणि नॉन स्ट्राइक वरती फलंदाज आकाश। संघाच्या वतीने पहिला षटक मार्गस्थ, पहिल्या चेंडूचं स्वागत करूया टाळ्याच्या गजराणी। पहिला चेंडू इथे मात्र खराब चेंडू, इथे मात्र चेंडू जातोय, विकेट जाते। विशालची मात्र विकेट येत, सुरेख झेल मात्र टिपणी गेली ती चेतन महाडिकनं। पहिला मासा गलाला लागलाय तो खरबई संघाचा, विशालला मात्र परतावं लागलंय। डीजे विकेट प्राप्त केले आणि विशाल लोते साहेबांच्या एटीएम मधून 200 रुपयाचे पारितोषिक या ठिकाणी जमा झाले। पहिल्या चेंडूवरती एक मोठा मासा गलाला लागला, फलंदाज विशाल मात्र तंबूच्या आश्रयाला। तर या ठिकाणी आमच्या रायगड असोसिएशनचे सल्लागार सन्माननीय श्री रायगड नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ज्यांचा बुलंद आवाज असे आपले लाडके समालोचक प्रवीणजी दुगाडे सरांचं या ठिकाणी शुभ आगमन झाले, त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत। आणि या दुसऱ्या चेंडूवरती आला या विलोपनीय षटकार, या 6 धावेनं मात्र खरवई संघानं श्री गणेशा केलाय। 6 धावेनं विचार करायला मात्र भाग पाडले ते अजय लोतेला। या ठिकाणी सर्व प्रेक्षक क्रिकेट रसिक यांचं या ठिकाणी स्वागत असेल। 2000 दोस्ती चषक पावया जातो ऑनच्या दिशेने चेंडू जोपर्यंत फील्ड होतो तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज आणि या 2 धावेच्या धावसंख्येमध्ये भर पडते 8। पहिले षटक या ठिकाणी आमचे गोडुलीचे हॅरी पिंगळे जबरदस्त समालोचक, त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण त्यांचा सुद्धा आवाज या स्पर्धेमध्ये घोघवणार आहे। या ठिकाणी प्रवीणजी दुगाडे सर यांचं सहर्ष स्वागत असेल। पुन्हा एकदा मारलेला चेंडू ऑनच्या दिशेने जातो हवेमध्ये, परंतु चैत्रगड या ठिकाणी कॅच करता आलेलं नाही। पुन्हा एकदा या ठिकाणी जोपर्यंत क्षेत्र होतो तोपर्यंत 2 धाव पूर्ण करतायत आणि 2 धावेच्या धाव संख्येने वाढते ती 10। पाहूया या ठिकाणी नेतृत्वाचं आयोजन केले ते प्रसादजी देशमुख। तर गोडुलीचे एक स्टार समालोचक हॅरी पिंगळे साहेब या ठिकाणी या आपल्या सहर्ष स्वागत आणि पुढील धावतावरून ऐकूया हॅरी पिंगळे जबरदस्त आवाज या आणि द्या बार उडवून। धन्यवाद ज्ञानेश्वर पारंगे। आपण बघतो अतिशय चांगली स्पर्धा जय भवानी प्रतिष्ठान माणकिवली यांच्या संयुक्त विद्यमानाने स्पर्धा दोस्ती चषक 2024 चे पर्व आवाज द्या थोडा।
डीजे ऑपरेटर हॅलो थोडा आवाज द्या हॅलो हॅलो दोस्ती चषक 2024 मध्ये आपण जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मान्यवरांचं आणि खेळाडू मित्रांचं मी स्वतः हरी पिंगळे आपल्या मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतो. धामणी विपक्ष आपण पाहतो अगदी खरवई हा संघर्ष मात्र मैदानावरती चालू आहे. अस्तित्वाची लढाई गावाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आणि अस्तित्वाची लढाई मात्र मैदानावरती सेमीफायनलची मॅच मात्र मैदानावरती रंगतीय. ज्ञानेश्वरजी पारांगे आपण बघतो आमच्या संघ जोडले गेलेत. प्रवीण सर आपण बघतो अगदी हिंदीची बुलंद तोप ज्यांना ओळखलं जातं आणि त्याच्यानंतर साता समुद्र पलीकडे त्यांचं नाव मात्र गाजतं ते प्रवीण दुगाडे सर आपण बघतो व्यासपीठावरती. सर्वांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून प्रसाद देशमुख, कुणाल पिंगले, निखिल देशमुख सर्व आयोजकांचं वैभव पाटील असतील, त्याच्यानंतर आमचे सूरज असेल, सर्वांचं आपण जयेश पाटील असतील, सर्वांचं आपण या मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करू. अगदी प्रसाद देशमुख आपण बघतो नाराज झालेत आमच्यावरती कारण त्यांच्या स्पर्धेमध्ये आम्हाला 3 दिवसाची स्पर्धा कव्हर करायला त्यांनी सांगितली होती पण थोडं व्यत्यय आलं त्यांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो या ठिकाणी. तर पुढच्या वर्षी नक्की 3 दिवस व्यासपीठावरती आम्ही असू अशी आम्ही त्यांना आताच खात्री देतो 2024 ला. एक षटकाचा मात्र खेळ संपला. पलकावरती धाबा लागला त्या 12 धाबा. अतिशय चांगली स्पर्धा आणि एक चांगलं आयोजन आणि नियोजन कशाला म्हणतात ते करून दाखवलं. ते प्रसाद देशमुख असतील, त्याच्यानंतर निखिल देशमुख, कुणाल पिंगले, त्याच्यानंतर वैभव पाटील असेल, आमचा सूरज असेल आणि त्याच्यानंतर जयेश पाटील सर्वांचं खऱ्या अर्थानं मी कौतुक करेन. अगदी फार चांगली स्पर्धा आणि दरवर्षीप्रमाणे आपण दोस्ती चषक 2024 पर्व बघतो. अगदी बघा लाईट्स बघा व्हाईट लाईट्स मात्र पाहायला मिळतात. अतिशय तीक्ष्ण नजर मात्र चेंडूवरती त्या ठिकाणी कनेक्ट करण्याचं काम मात्र केलं जातं ते गोलंदाजाच्या माध्यमातून फलंदाजाकडून. 12 धाबा पलकावरती लागल्यात. अगदी धामणी विपक्ष आपण बघतो खरवे हा संघर्ष मात्र मैदानावरती चेतन महाडिकचा हा संघ मात्र मैदानावरती आपण बघतोय आणि खरबईचा विचार करायला गेला तर स्ट्रायकर एंडला उभा आहे तो फलंदाज आपण बघतोय योगेश आणि आकाश ही जोडी मात्र आता मैदानावरती. योगेश आणि आकाश याला आता चांगला खेळ करावा लागणार. अभ्यास करून मैदानावरती कमालीची कामगिरी मात्र मैदानावरती ठेवावी लागणार. आज जर बघायला गेलं तर खऱ्या अर्थानं पहिल्या षटकाचा खेळ संपला. दुसरं षटक प्रगती पथावरती गोलंदाजी मार्क वरती आलाय तो ऋतिक वरती आता खऱ्या अर्थाने विश्वास दाखवलाय पारंगी सर आपण बघतोय. या ऋतिकच्या दुसऱ्या षटकामध्ये जर धावा जास्तीत जास्त खर्च झाल्या तर मात्र एक चांगला आलेख धावांचा मैदानावरती निर्माण होऊ शकतो. या चेंडूवरती जबरदस्त प्रहार चेंडूच्या दिशेने क्षेत्ररक्षक धावतोय. हा म्हणता गोलीच्या वेगाने चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे आलेला हा 2 बळी चौकट डीजे. धावा आहेत हरेश पिंगले आपण बघतो गुंडलेखकाच्या भूमिकेमध्ये आणि कर्जत टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र कव्हर केली जाते. सर्व मान्यवरांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र स्वागत करू. आमचे कौशल सुद्धा मॅचचा आस्वाद घेतात. आंतरगावचे सुपुत्र त्याच्यानंतर आमचे विकासजी रसाल आमचे फार जवळचे मित्र आणि मॅचचा आस्वाद मात्र घेतात. त्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं विकासजी रसाल यांचं. या चेंडूवरती आणि फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर ठोक डीजे. सिद्धांत आणि योगेश ही जोडी आता आकाश ही जोडी मात्र मैदानावरती आपण बघतोय. अगदी सिद्धांतला आता पूर्णपणे जबाबदारी घ्यावी लागणार खांद्यावरती कारण दुसरं षटक आहे. या षटकामध्ये जर जास्तीत जास्त धावा खर्च झाल्या तर मात्र एक चांगली रणनीती मात्र मैदानावरती निर्माण होईल ती फलंदाजी करणाऱ्या टीमची. या चेंडूवरती आडबाउंड मारण्याचा प्रयत्न केला होता अविनाश बालंडे मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. स्कोरलेख पंच आमचे बाला दोन्ही पंचांचा आम्ही खऱ्या अर्थाने कौतुक करू. हा चेंडू खेळपट्टीवरती गेला निर्धाव. जर जसे निर्धाव चेंडू जाणार तसंच दडपण वाढेल ते फलंदाजी करणाऱ्या टीमवरती. अगदी चांगली स्पर्धा आपण बघतो दोस्ती चषक 2024
मध्ये जमलेल्या तमाम मान्यवरांचं आणि खेळाडू मित्रांचं आपण स्वागत करू. निखिल पाटील सुद्धा मॅचचा आस्वाद घेतात. अगदी फार चांगली स्पर्धा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून बरेचसे मान्यवर आम्हाला मान्यवरांची मांदी मात्र मैदानावरती आली व्यासपीठावरती. अगदी विराज फराट बघा मॅचचा आस्वाद घेतात, त्यांचं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत असेल. हा चेंडू जबरदस्त प्रहार केलाय, अगदी गोलीच्या वेगाने चेंडू सीमारेषेपर्यंत पोहोचणार, तो पर्यंत चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे आलेला हा दणदणीचा ठोक विजय. अगदी अतिशय चांगलं डीजे ऑपरेटिंग करतात आमचे डीजे ऑपरेटर, त्यांना आपण विनंती करू माईकचा थोडा आवाज करा. हा चेंडू, ह्या चेंडूवरती काय घडलं मैदानामध्ये बघा, अगदी बॅटला एज लावण्याचा प्रयत्न केला होता खेळपट्टीवरती, काय घडतं मैदानामध्ये. हा चेंडू गेला वाईट, स्क्वेअर चेंडूची मागणी मात्र मैदानातून झाली आणि या वाईटच्या मदतीने टोटल 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील आणि या 2 धावेच्या बरोबरीनं टोटल धावसंख्या धावफलकावरती आल्यात तर डायरेक्ट 22 जाबा धावफलकावरती आल्यात. अगदी दुसरं षटक प्रगती पथावरती ऋतिक मात्र प्रत्येक चेंडूवरती त्याच्यावरती आक्रमण होते, पण आक्रमण करता करता मी तर म्हणेन थोड्या एकेरी धाब्याला सुद्धा प्राधान्य मैदानावरती देते ती खरबे टीम मात्र आपण बघतो मैदानावरती. हा चेंडू आडवा येऊन मारण्याचा प्रयत्न, अगदी रिव्हर्सिपचा फटका मात्र फसला असं वाटलं होतं या चेंडूवरती. हा प्रयत्न थोडासा अंगीत आला होता पारांगे सर, पण या चेंडूवरती धाव मिळते ती एकच धाव आणि एका धावेच्या बरोबरीनं टोटल धावा धावफलकावरती येतात तर डायरेक्ट दुसरा षटक प्रगतीपथावरती असताना 23 धावा. अगदी मॅचचा आस्वाद मात्र घेतात. कर्जत टेनिस क्रिकेट फार चांगली क्लिअरिटी आम्ही बघतोय सलग 3 दिवस अगदी युट्यूबच्या माध्यमातून आम्ही जोडलं जातो. अगदी प्रसाद देशमुख नाराज झालेत आमच्यावरती, त्यांना आम्ही नक्कीच शब्द देऊ 2025 ला लगातार 3 दिवस मी या व्यासपीठावरती असेल. हा चेंडू, या चेंडूवरती अगदी एकेरी धाव मिळते आणि एकेरी धाब्याच्या बरोबरीनं मात्र षटक संपल्याचा निर्धार अविनाश पालांडे आपण बघतो मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. जमाना होता रिव्हर्सिपचा बादशाह म्हणून ज्याची ओळख होती, अगदी भल्या गोलंदाजांना त्यांना पाणी पाजलं होतं. अविनाश पालांडे मात्र मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आणि त्यांनी सांगितलं वाजवी खेळाचा अगदी या ठिकाणी षटक संपलाय. धावफलकामध्ये टोटल धावा लागल्यात त्या 24 धावा विजय. थरार दोस्ती चषक 2024चा या मानकिलीच्या मैदानावरती रंगते सर्वांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करू. धावफलकावरती धावा लागले तर 24 धावा. अगदी 2 षटकांचा खेळ संपला. विजय मात्र गोलंदाजी मार्कवरती आता पाहायला मिळते. अगदी तिसरं षटक आहे, या षटकामध्ये पारांगे सर आता हाणामारी करावी लागेल, कारण धावफलकाचा विचार करायला गेला तर फक्त धावा लागल्या तर 24 धावा. हा चेंडू, या चेंडूवरती अगदी अडवून मारण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू थोडासा धीमागतीचा खाली राहिला, पसमा चेंडू फेकला गोलंदाज विजयनं आणि आशाभूत नजरेनं फलंदाज मात्र चेंडूकडे बघत राहिला. चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूचा खेळ मात्र या ठिकाणी संपला आहे. निर्धाव चेंडूची वारंवार खेळपट्टीवरती सांगता आपल्याला पाहायला मिळते. अगदी बाला आपण बघतो मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये, स्कोरलेग पंच अविनाश पालांडे, दोन्ही पंचांचं आपण खऱ्या अर्थाने स्वागत करू. तिसरं षटक प्रगती पथावरती या षटकामध्ये आता डावा जमण्याचं काम मात्र वाईट चेंडूचा इशारा आला. अगदी आमचे पंच बघा बाला सालुंके ज्यांनी आम्हाला सांगितलं मैदानातून मागणी झाली वाईटची आणि वाईटच्या मदतीनं 25 धावा.
हा चेंडू जबरदस्त प्रहार केलाय, स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल केला. क्षेत्ररक्षकाने कमालीची कामगिरी मैदानावरती केली. एकच धावा चेंडूवरती मिळते. ज्या ठिकाणी 4 धावा होत्या त्या ठिकाणी 3 धावा वाचवण्याचं काम या क्षेत्ररक्षकाने केलं आणि एका धावेच्या बरोबरीनं टोटल धावा धावफलकावरती येतात त्या 26 धावा धावफलकावरती आला. दोस्ती चषक 2024 थरार क्रिकेटचा महासंग्राम आणि क्रिकेटची रणधुमाळी शिलपाटा टीमचा कर्णधार आणि काटरंग या दोन्ही टीमच्या कर्णधाराला आपण विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी त्वरित संपर्क करा. हा चेंडू दांडी केला, एक्स्ट्रा उद्ध्वस्त केला, फर्निचर मोडून टाकलं. या फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. तो आकाश बाबा आमचे फार जवळचे मित्र धावाने आम्हाला विचारलं धावा किती झाल्यात. धावा झाल्या 26 आणि तिसरे षटक प्रगती पथावरती 26 धावा धाव फलकावरती लागल्यात. आपण बघतो काटरंग टीमचा कर्णधार या ठिकाणी आलाय. आपण विनंती करू शिलपाटा टीमच्या कर्णधाराला. हा चेंडू अगदी थोडासा बाहेर गेला, अवांतर धावेला बढती मिळते आणि स्क्वेअरच्या मदतीने मात्र एक धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने टोटल धावा धाव फलकावरती येतात त्या 27 धावा. धामणे टीमने मात्र नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते करबेळ टीमला. दोन्ही टीमचे कर्णधार हा चेंडू अगदी या चेंडूवरती बघा पारंगी सर काय घडलं. या चेंडूवरती आडवान मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजांना, प्रयत्न थोडासा अंगीत आला आणि शेवटचं षटक या सत्रातील शेवटच्या षटकामध्ये मात्र हाणामारी करावी लागेल. धावा जास्तीत जास्त जमवाव्या लागतील. डीजे मास्टर आवाज करा ना माईकचा. हॅलो आवाज करा, आम्हाला आवाज काढायला लागतोय. काटरंग संघाचा कर्णधार आवाज करा. धन्यवाद डीजे. अगदी कर्जत टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून मात्र घर बसल्या प्रेक्षकांसाठी फार मोठी मेजवानी. मंगेश देशमुख यांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकीचा कौल केला जाईल. काटरंग विपक्ष आपण पाहतो शिलपाटा या दोन संघादरम्यान स्वामी देशमुख आमचे आले. त्यांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती या स्पर्धेचे प्रमुख घटक आहेत. हा चेंडू डायरेक्ट आम्हाला पॅडवरती पंचांकडे अपील मागितली जाते. काय करतो मैदानामध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला. खेळपट्टीवरती लेगचा इशारा पंचांचा आला. एक धावा चेंडूवरती मिळते. एका धाव्याच्या बरोबरीनं टोटल धावा धावफलकावरती आल्यात त्या 28 धावा. टॉस बॉक्स मध्ये मात्र टॉस केला जातो. काटरंग विपक्ष आपण पाहतो शिलपाटा या दोन संघादरम्यान मात्र आमचे मान्यवर मात्र टॉस करतात. टॉस का बॉस शिलपाटा टीमने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आपला जो काही निर्णय असेल तो तत्काळ आमच्यापर्यंत पोहोचवा. शिलपाटा टीम आपण निर्णय पेंडिंग आहे तो आमच्यापर्यंत पोहोचवा. तिसरे षटक विजय. हा चेंडू अगदी आडवण मारण्याचा प्रयत्न वारंवार प्रत्येक चेंडूवरती करतात पण चेंडूचा आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू घुसावला जातो वारंवार यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धार चेंडूचा खेळ मात्र या ठिकाणी संपलाय आणि तिसरे षटक प्रगती पथावरती. नक्कीच पहिल्या सत्राचा खेळ मात्र मैदानावरती चालू आहे अगदी. आणि आपण बघतो गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो विजय. या चेंडूवरती जबरदस्त प्रहार झाला. क्षेत्ररक्षक आहे, खराब कामगिरी मैदानावरती केली धावानं आणि झेल सोडली. तुम्ही नेहमीच दिवाळे सर सांगतात की झेला कॅच आणि जिंका मॅच, पण या ठिकाणी मात्र काय घडलं मैदानामध्ये
एकच धावा चेंडूवरती मिळते आणि एका धाव्याच्या बरोबरीनं टोटल धावा धावफलकावरती लागल्यात त्या 29 धावा धावफलकावरती लागल्यात आणि शेवटच्या 18 चेंडूवर 30 धावा करायच्या त्या धामणी टीमला. पण या 30 धावा मी तुम्हाला धामणी टीम सहज करेल की या 30 धावांसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. हे ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती येतील आमचे ज्ञानेश्वर पारांगे. तोपर्यंत मी रजा घेतो, तुम्ही रजा घेऊ नका, मॅचचा आस्वाद घ्या. कर्जत टेनिस क्रिकेट 2024 चे पर्व दोस्ती चषक जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं आणि खेळाडू मित्रांचं मी स्वतः हरवी पिंगले आपल्या मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतो. कुशल रसाल यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. स्वामी देशमुख यांना आपण विनंती करू की आपण आपल्या शुभहस्ते मात्र कुशलजी रसाल यांचं या ठिकाणी स्वागत करायचं. भाजपा पक्षाचे एक डॅशिंग व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते आमचे कुशलजी रसाल यांचं या ठिकाणी सत्कार आणि स्वागत मात्र केले जाते. नक्की आता मायक्रोफोनवरती येतील आमचे ज्ञानेश्वर पारंगी सर. येणार शेवटचे 18 चेंडू आणि गरज आहे ती जिंकण्यासाठी 30 धावांची. या 30 धावा धामणी टीम सहज करेल की या 30 धावांसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. या ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती येतील ज्ञानेश्वर पारंगी. तोपर्यंत संधी घेईल विजय पेडरला. आपण या ठिकाणी यायचे. मोतीराम दबडे साहेब या ठिकाणी आपण या ठिकाणी यायचे. आपल्या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. मोतीराम दबडे आपल्याला विनंती की आपण समालोचन कक्षामध्ये यायचे. आपलं हार्दिक स्वागत. त्यानंतर हर्षद पिंगले यांचं स्वागत. एक जबरदस्त पहिल्या मॅच मध्ये आपण यांचं समालोचन ऐकलं. एक जबरदस्त वाणी गुडीली संघाची हर्षद पिंगले. तर या ठिकाणी घोडुलीचे स्टार समालोचक मधुर वाणी हर्षद पिंगले साहेबांचं या ठिकाणी मायेची प्रेमाची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन हर्षद पिंगले एक जबरदस्त समालोचक आमचे सहकारी त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. सध्या त्या जॉब मध्ये बिझी आहे त्याच्यामुळे इथे त्यांचा आवाज आपल्याला ऐकू येत नाहीये. परंतु वेळात वेळ काढून पहिली मॅचचं समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण ऐकायला मिळालं. त्यांचं हार्दिक स्वागत. तर इथे मात्र सलामीची जोडी मैदानात दाखल झाली होती. धामणी संघाची 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धाबांची गरज. सलामीची जोडी मैदानात स्ट्रायकरला फलंदाज चेतन महाडिक आणि नॉन स्ट्रायकरवरती फलंदाज एक जिगरबाज युवा खेळाडू साहिराज, गोलंदाज प्रणय. तर ग्रुप ग्रामपंचायत मानकिवलीच्या विद्यमान सदस्य सौभाग्यवती सुप्रिया ताई जोरकर यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी सुप्रिया ताई जोरकर मॅडम यांना विनंती करतो की आपण समालोचन कक्षेमध्ये म्हणून विराजमान व्हायचे. ग्रुप ग्रामपंचायत विद्यमान सदस्य मानकिवली सौभाग्यवती सुप्रियाताई जोरकर साहेब मॅडम या ठिकाणी आले. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत. त्यानंतर हरेश रसाल सुद्धा या ठिकाणी आले. नरेश रसाल आणि संतोष जोरकर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत.
आणि या चेंडूवरती आला षटकार. या 6 धावेने संघाची धावसंख्या नेमून ठेवली ती 8 या अंकावरती. सन्मान्य श्री संतोष जोरकर आणि नरेश रसाल आणि जोरकर मॅडम आपल्या स्पर्धेच्या वतीनं या मनाच्या अंतःकणापासून या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. धापलकावरती धाबा 8 धाबा. प्रत्येक षटकाराचा यशवंत शेठ यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक आलंय. धामणी संघाचा फलंदाज जर षटकार मारेल तर प्रत्येक षटकाराचा यशवंत शेठ यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक. परंतु इथे मात्र फलंदाज बाद होतो. तो बाद नाही का. सन्माननीय संतोष जोरकर यांचं या व्यासपीठावर मनापासून स्वागत. मैत्री चषक 2024 दोस्ती ट्रॉफी, दोस्ती आणि मैत्री एकच. तर दोस्ती ट्रॉफी 2024 मध्ये मनापासून मनपूर्वक स्वागत. एक अटीतटीची लढत धामणी आणि खरवई या 2 संघादरम्यान अटीतटीची लढत. दुगाडे सर या ठिकाणी आपल्या स्पर्धेमध्ये कुंभिवली ग्रामपंचायत सन्मानीचे उपसरपंच साहेब तुषारजी गायकवाड आणि त्याचबरोबर ग्रुप ग्रामपंचायत विद्यमान सदस्य उमेश गायकवाड साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं. या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण समालोचन कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं. नक्कीच ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय आमचे पाहुणे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. तर यानंतर बघा खालापूर मधील सर्वात श्रीमंत संघ म्हणून ज्या संघाची ओळख आहे रिचेस्ट टीम इन खालापूर काटवण या मैदानावर खेळणार आहे. आणि तिला सचिन शेठ महादी यांच्याकडून काटवण याला शुभेच्छा आल्या. त्यानंतर मात्र रायगड जिल्हा सुनील अण्णा शेळके प्रतिष्ठान रायगड आपल्याला वाशिंदी टीम स्वामी देशमुख यांच्याकडून आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. प्रफुल्ल ठोंबरे यांची मुनीर पटेलची हार आपल्याला या आजच्या रात्रीमध्ये खेळताना पाहायला मिळेल. अनेक फ्रँचायझी आहेत आणि आमचे परम मित्र घडवलीचे आणि दुगाडे सर मी तुम्हाला थांबवतो. आणि धावपालकावरती धाबा आला त्या 4 धावेच्या बरोबरीनं 12 धाबा धावपालकावरती लागल्या गेल्या. तर गोडवलीचे आमचे समालोचक स्वप्नील फराड यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. गोलंदाज गोलूच्या ट्रॅकवरती प्रणय. यावेळेस मात्र सुरेख चेंडू अगदी मात्र अंतिम क्षणी चेंडूने वलन घेतला आणि पंच आमच्याकडे गिरकी घेतात आणि गिरकीला कावळ्यात पहिली येते आणि एक स्वेर चेंडू एक घोषित होते. एक अवांतर धावेची बढती मिळते. अवांतर धावेनं धावपलक पुढे जाईल ती 13 या अंकावरती 13 धावा धावपलकावरती लागल्या जिंकण्यासाठी अजूनही 17 धावांची गरज मात्र येणाऱ्या उर्वरित चेंडूंमध्ये. गोलंदाज तयार. गोलंदाज ट्रॅक वरती प्रणय. अतिशय जबरदस्त ही स्पर्धा आजच्या दिवसातील सेमी फायनलची लढत. सन्मान्य श्री धर्मराज शेठ साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं. मी धर्मराज शेठ साहेबांना विनंती करतो की आपण समालोचन कक्षामध्ये यायचे. गोलंदाज प्रणय. आकुट टप्प्याचा चेंडू सरळला चेंडू उडवला. हेलिकॉप्टर उडवला परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि ती मात्र सुरेख झेल मात्र टिपली गेली आणि फलंदाज बाद होतो. तो साईराजला मात्र परतावा लागला. कम ऑन डीजे. संतोष तर नवका फलंदाज मैदानात न्यू बॅटर ऋतिक स्ट्रायकरला. गोलंदाज प्रणय. सन्मान्य श्री विशाल गायकवाड या ठिकाणी आले. त्यांना विनंती करते की आपण या ठिकाणी यायचे आणि फलंदाज बाद होतो. सुंदर अशी झेल मात्र टिपली गेली आणि फलंदाज बाद होतो. तो
ऋतिक आल्या पावली परत तो ऋतिक धावफलक स्थिरावले ते अद्यापपर्यंत 13 या अंकावरती अजूनही 12 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे ती धामणी संघाला धामणी विरोधात खरवी असा हा सामना मैदानात रंगतोय सेमी फायनलची लढत या ठिकाणी पाहायला मिळते यानंतरचा होणारा पुढील सामना शिलफाटा आणि त्याच्या विरोधात काटरंग संघ या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर पहिल्या षटक संपण्याचा इशारा आलाय पहिल्या षटकामध्ये धामणी संघाने धावा जमवल्या त्या 13 धावा तर येणारे 12 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी 17 धावांची गरज 12 चेंडू आणि 17 धावांची गरज दुसरं षटक घेऊन येते गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाजीच्या उंबरठ्यावरती गोलंदाज योगेश हातामध्ये चेंडू दिलाय समोर उभा होतो एका स्ट्रायकर एका ज्याच्या मनगडामध्ये चौकार षटकार तो सहज मारू शकतो तो फलंदाज युवा जिगरबाज फलंदाज साहिराज मोरे मात्र स्ट्रायकर एंडला 12 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी 17 धावांची गरज गोलंदाज योगेश यावेळी जबरदस्त फटका जमिनीला गुदगुल्या करत चेंडू चालला आणि इथे मात्र पुला खालून पाणी गेलं आणि इथे मात्र चेंडू जाईल हा नशिबाचा चौकार या 4 धावेने संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 17 या अंकावरती आहे 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या तर धामणी विरोधात खरवी असा विद्यमान सामना 2 धाण्या भागाची झुंज आणि अस्तित्वाची लढाई 2 संघांमध्ये सुरू असलेली रस्सीखेच 2 संघांमध्ये सुरू असलेला हा कलगी तुरा अजूनही 13 धावांची गरज येणाऱ्या 11 चेंडू मध्ये 11 चेंडू आणि 13 धावांची गरज गोलंदाज योगेश समोर उभा एक युवा जिगरबाज खेळाडू साईराज यावेळेस मात्र सुरेख फटका क्षेत्ररक्षक तिथे आहे परंतु या चेंडूवरती येणार एक धाव या एकेरी धावेने संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल 18 अंकावरती सन्मान्य श्री गुरुग्राम पंचायत विद्यमान सदस्य सौभाग्यवती सुप्रिया संतोष जोरकर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं या स्पर्धेच्या वतीने मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत तसेच मी प्रसाद देशमुख साहेबांना विनंती करतो की गुरुग्राम पंचायत मानकिवली विद्यमान सदस्य मॅडम सुप्रिया संतोष जोरकर साहेब मॅडम या ठिकाणी स्वागत करायचं सन्मान करायचं या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रसाद देशमुख साहेबांचे हस्ते जोरकर मॅडमचं या ठिकाणी स्वागत करण्यात येते सन्मान करण्यात येते त्याचबरोबरीने मी नरेश रसाल सुद्धा या ठिकाणी उपस्थित त्यांचं सुद्धा मी स्वागत करण्याचा प्रसाद देशमुख यांना विनंती करतो त्यानंतर संतोषजी जोरकर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आणि पंचांनी या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मागणी केली तिसरा पंच नरेश रसाल साहेबांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येतं तिसऱ्या पंचांची भूमिकेमध्ये कुणाल पिंगले तर सन्माननीय श्री धर्मराज शेठ साहेबांचं या ठिकाणी मायेची प्रेमाची उबदार शाल देवडा पुष्पगुच्छ देवडा स्वागत केलं जातं या प्रसाद देशमुख साहेबांच्या हस्ते आणि चांगला नियम या ठिकाणी पाहिला गेला आणि धामणी संघाची धावसंख्या स्कोअर कार्ड वरती लागली गेली आहे ती 24 अंकावरती अजूनही जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे आणि 9 चेंडू आणि 6 धावांची गरज धामणी विरोधात खरवी असा हा विद्यमान सामना सेमी फायनलची लढत अतिशय प्रेक्षणीय सामना 9 चेंडू आणि 6 धावांची गरज तर साहिद शेख आपण या इकडे
आपण समालोचन कक्षामध्ये येऊन आपला या ठिकाणी स्वागत करण्यात येते आणि अविनाश पालांडे सरांचा या ठिकाणी स्क्वेअर चेंडू घोषित होते. अवांतर धावसंख्या निश्चितपणे जोडली जाईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. धामणी संघाचं ते 25 या अंकावरती 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या तर सेमी फायनलची लढत पैसा वसूल मॅच धामणी विरोधात खरबई. शील फाटाचा कॅप्टन या ठिकाणी येते. शील फाटा संघनायक या वेळेस मात्र दुधारी तलवारचा वापर केला. क्षेत्ररक्षक तिथे आहे. सुरेख मात्र झेल मात्र टिपली गेली आणि फलंदाज बाद होतोय. प्रथमेश माप्रलकरला मात्र परतावं लागलंय. हर्ष या क्षेत्ररक्षकाने सुरेख झेल मात्र टिपली गेली आणि फलंदाज बाद झाला. प्रथमेश आर्यन चांगली झेल टिपली आणि फलंदाज तंबूच्या आश्रयाला. तर नवीन बॅटर मैदानामध्ये जातो तो अजय लोते मात्र स्ट्रायकरला जिंकण्यासाठी अजूनही धामणी संघाला धावांची गरज आहे ती 5 धावांची. मात्र येणाऱ्या 8 चेंडू आणि 5 धाबांची गरज. गोलंदाज योगेश आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाजीच्या उंबट्यावरती यावेळेस मात्र सन्मान दिला चेंडूला आणि एकेरी धाव मात्र कंप्लीट केली आहे. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल ती 26 या अंकावरती आहे. अजूनही 4 धावांची गरज. 7 चेंडू आणि 4 धाबांची गरज. 7 चेंडू आणि 4 धाबांची गरज. सलामीला आलेला साहिराज मात्र मैदानावरती आपण पाहतोय. यावेळेस हा चेंडू बॅटची कडा घेऊन जाते परंतु पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि या चेंडूवरती येणार एकच धाव. या एकेरी धावेने धामणी संघ पोहोचतोय तो अद्यापपर्यंत 27 या अंकावरती आहे. 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या तर अजूनही जिंकण्यासाठी फक्त 3 धाबांची गरज. 6 चेंडू आणि 3 धाबांची गरज. शीलपाटा संघनायक आपण या ठिकाणी यायचंय तर येणारे 6 चेंडू आणि 3 धाबांची गरज. घोडुलीचे अब्बास शेठ या ठिकाणी आले असतील तर आपण या आपले त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतात या स्पर्धेच्या वतीनं. तर येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धाबांची गरज. चांगली पकड मात्र मिळवली ते धामणी संघानं. अगदी आता ही पकड मात्र सेल होणं मात्र फार अवघड होऊन बसले. मगर मिठी मारली सामन्याला धामणी संघानं. शेवटचे 6 चेंडू आणि 3 धावांची गरज. तर या ठिकाणी साहिल येरुणकर चांगल्या दर्जाचे समालोचक आहेत गोडिलीचे. त्यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. तर यावेळेस मात्र काय घडतंय इथे मात्र तर सुरेख झेल मात्र टिपली गेली आणि फलंदाज बाद होतो तो साहिराज मोरेल मात्र परतावा लागले. कमॉन डीजे.
5 चेंडू आणि 3 धावांची गरज. गोलंदाज गोलंदाज ट्रॅक वरती सिद्धांत. यावेळेस मात्र काय घडतं, इथे मात्र जोरदार अपील केला आणि इथे मात्र फलंदाज बाद होतो. देवेशला मात्र परतावं लागले. डीजे मॅच जिंकून दिली तर निशांत देशमुख साहेबांकडून 200 रुपयाचे पारितोषिक आलेले. अतिशय जबरदस्त ही स्पर्धा. पैसा वसूल मॅचच्या सेमी फायनलची लढत त्या ठिकाणी पाहायला मिळते. धामणी विरोधात खरवी असा हा विद्यमान सामना. शेवटचे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. गोलंदाज गोलंदाजच्या मार्कवर सिद्धांत. आमचे साहिल येरुणकर या ठिकाणी आले, त्यांचा सुद्धा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. यावेळेस मात्र काय गोलंदाजी चालले मैदानावरती. अगदी वेगावरती स्वाट टिचून मारा आणि भेदक गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ते गोलंदाज सिद्धांत मात्र कमालीची गोलंदाजी केली. लगातार 3 डॉट चेंडू मात्र तर मॅच जिंकून दिली तर मोतीराम दबडे साहेबांकडून सुद्धा 200 रुपयाचे पारितोषिक आले गोलंदाज सिद्धांतला व 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. आणि यावेळेस मात्र सुरेख चेंडू आणि चेंडू जाईल सीमारेषा पार आणि हा सामना जिंकला तो धामणी संघ. आणि विशाल लोते यांनी 200 रुपयाचे पारितोषिक राहिले होते. प्रत्येक